आणि पक्षांतरबंदी कायदा आढावा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे। नार्वेकरांची नियुक्ती हे लोकशाही संपवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल मानायचं का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। बघूयात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, या बातमीवर प्रतिक्रिया देतात। पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का? महाराष्ट्रामध्ये नुकताच परिशिष्ट 10च्या चिंध्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचं वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलंच आहे, पण त्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलो आहोत। प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना ही नेमणूक करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल। आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान, आम्ही म्हणू तोच कायदा असं म्हणणारे कुणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल, नाहीतर देशामध्ये लोकशाहीची हत्या होईल आणि बेबंदशाही येईल। उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला राहुल नार्वेकरांनी काय उत्तर दिले बघूयात। त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो। एवढंच सांगू इच्छितो, आपल्या राज्यातील आपल्या सहकार्याला अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खरं तर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे। त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल असा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडून अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।